Good morning, dear students. Today we are going to start the sixth chapter of physics. That one is the mechanical properties of solids. What is the name of chapter here? Mechanical properties of solids. Now, in the previous lecture, we see what in the gravitation chapter. In gravitation, we are studying the different things here. Now, this one is a different chapter here. As per the previous chapters are considered here, that are all related with the mechanics here, like a motion in a plane, then gravitation, all that are related with the mechanics here. Now this one is the mechanical properties of solids here. आतापर्यंत तुम्हाला मॅटरच्या डिफरंट स्टेट्स माहिती. What are the different states of matter? There are three states of matter here. Which one? Solid. Second one is the liquid. And third one is the gaseous here. So these are the three different states of matter here. Solid state, liquid state and the gaseous state here. म्हणजे कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही घटक आपण ह्या तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो. कुठलाही जर असेल एक तर तो सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल. डिपेंड्स अपॉन देअर प्रॉपर्टीज हिअर. त्या मटेरियलच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज प्रमाणे ती जे मटेरियल आहे ते हे कुठल्या तरी एका मॅटरच्या स्टेटमध्ये काय होतं डिवाइड होतं. मग कुठल्या प्रॉपर्टीज आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच आहे. What is the meaning of solid, liquid and the gases here? In this chapter we are going to study only the mechanical properties of solids here. मग solid म्हणजे काय? Solid how it is different from the liquid and the gases here? The solid म्हणजे काय? Solids it will be having the molecule position is fixed here. म्हणजे कुठलाही सपोज हा सॉलिड घेतला thus it is a solid. तर ह्या सॉलिड मध्ये ह्याच्यातले जे काही मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहे, ह्याची साईज आणि शेप काय आहे? फिक्स्ड आहे. ते चेंज होतं का की सपोज मी त्याला फोर्स अप्लाय केला मग चेंज झालं का? किंवा हा चॉक आहे मग ह्याची साईज शेप काही चेंज होते का? नाही. पण सपोज जर मी एखादं लिक्विड घेतलं, एखादं लिक्विड जर घेतलं ते सपोज जर ग्लासमध्ये घेतलं, ग्लासमध्ये जर घेतलं तर त्याला काय होईल? ग्लास सारखा शेप येईल. वाटीमध्ये घेतलं तर काय होईल? वाटीसारखा शेप येईल. सो लिक्विड it will be having the different size and the shape here, but this solid material it will be having the definite size and shape here. It cannot be changed here. So as per this chapter is considered, in this chapter we are going to study only the mechanical properties of solid here. आपण ह्या चॅप्टर मध्ये सॉलिडचे जे काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आपण स्टडी करणार आहे. सॉलिडचं मीनिंग आलं लक्षात? Solid it is having the definite size and shape. The position of the molecules or atoms in that solid it should be the fixed in the position here or in the size here. So as per the mechanical properties of solids is considered, जर तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्या असेल तर कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज? व्हॉट इज द इलास्टिसिटी ऑफ सॉलिड हिअर? व्हॉट आर द मेकॅनिकल प्रॉपर्टीज? व्हॉट इज द इलास्टिसिटी ऑफ सॉलिड्स हिअर? मग इलास्टिसिटी म्हणजे काय? डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? डिफॉर्मेशन म्हणजे काय? हे आपण इंट्रोडक्शन मध्ये स्टडी करणार. आपण सॉलिडच्या इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी ह्याच्या प्रॉपर्टी आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टी ते आपण ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. आणि इन ऑर्डर टू अंडरस्टूड द इलास्टिसिटी फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफॉर्मिंग फोर्स अँड द डिफॉर्मेशन. मग काय आहे डिफॉर्मेशन म्हणजे काय किंवा डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? आता रबर, रबर तुम्हाला माहिती, रबर हे कुठलं मटेरियल आहे? इट इज अ सॉलिड मटेरियल हिअर. रबर जे आहे आपण जे रबर वापरतो दॅट रबर इट इज द सॉलिड मटेरियल हिअर. लिक्विड आहे का? ते नाही. सो दॅट वन इज अ सॉलिड. मग त्या रबराला इलास्टिसिटी प्रॉपर्टी आहे का? प्लास्टिसिटी प्रॉपर्टी आहे का? किंवा ते बाकीच्या मटेरियल पेक्षा कसं डिफरंट आहे ते आपण बघणार आहे. सपोज तुम्ही ते रबर जे आहे ते जेव्हा त्याच्यावर कुठलाही फोर्स आपण अप्लाय केलेला नाही, इट विल बी इन ए सर्क्युलर शेप हिअर और एनी शेप हिअर. बट ॲज यू स्ट्रेच दॅट रबर, तुम्ही जर ते रबर स्ट्रेच केलं तर काय होईल? ते रबर काय होणार आहे? ताणलं जाणार आहे. ते रबर काय होणार आहे? ताणलं जाणार आहे. कधी ताणलं जाणार आहे? व्हेन यू आर अप्लाइंग द फोर्स हिअर. जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहे दॅट रबर गेट स्ट्रेच हिअर. आता तुम्ही त्या रबरावरचा फोर्स काय केला? काढून घेतला. रबरावरचा फोर्स काढून घेतला ते रबर असंच राहणार आहे का स्ट्रेचिंग मोडमध्ये? नाही. इट विल बी कम्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजेच काय? तुम्ही जेव्हा त्या रबराला फोर्स अप्लाय केला, तुम्ही त्याला स्ट्रेच केलं, यू आर अप्लाइंग फोर्स. मग त्या फोर्सला काय म्हणायचं? डिफॉर्मिंग फोर्स हिअर. म्हणजे तुम्ही तो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या रबराची साईज काय झालेली आहे? चेंज झालेली आहे. शेप काय झालेला आहे? चेंज झालेला आहे. दॅट फोर्स इज कॉल्ड एज ए डिफॉर्मिंग फोर्स हिअर. Force by which the size or the shape of the
material it will be going to change. That force is called as a deforming force. मग आता सगळ्याच मटेरियलला हे असं डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय होतात का? नाही. फक्त रबर आहे, काही आणखी एक्झाम्पल आहे, त्याच फक्त मटेरियलला काय होतं की तुम्ही जेव्हा फोर्स अप्लाय करतात त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची जे त्या मटेरियलची जो काही साईज आणि शेप असेल दॅट विल बी चेंज हिअर. बट आफ्टर रिमूव्हिंग दॅट फोर्स, तुम्ही तो फोर्स काढल्यानंतर काय होतं, इट विल बी कम्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजेच डिफॉर्मेशन म्हणजे काय? डिफॉर्मेशन इट इज नथिंग बट द चेंज इन शेप और साइज. डिफॉर्मेशन it is nothing but the change in shape or size or both of a body due to an external force is called a deformation. आले डिफॉर्मेशन चे मीनिंग लक्षात. डिफॉर्मेशन म्हणजे काय? it is the change in size or shape or both of a body due to an external force is called deformation. म्हणजे तुम्ही जेव्हा रबरला स्ट्रेच करतात म्हणजे काय करताय तुम्ही? यू आर अप्लाइंग द फोर्स देअर. मग तो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या रबराचा शेप काय झाला? चेंज झाला. साईज काय झाली? चेंज झाली किंवा दोन्ही चेंज झालं. मग ही जी प्रोसेस आहे चेंजिंग द साईज और शेप ऑफ द मटेरियल हिअर ड्यू टू एन एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड एन डिफॉर्मेशन. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? डिफॉर्मेशन. जेव्हा एखाद्या सॉलिडच्या फोर्स अप्लाय केल्यामुळे साईज आणि शेप चेंज होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? डिफॉर्मेशन. आणि तुम्ही जो फोर्स तिथे अप्लाय करताय म्हणजे तुम्ही जो स्ट्रेच करताय दॅट फोर्स इज कॉल्ड एज ए डिफॉर्मिंग फोर्स. तर लक्षात आलं. तुम्हाला जर हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड समजून घ्यायचं असेल, फर्स्ट यू शुड अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ए डिफॉर्मेशन अँड डिफॉर्मिंग फोर्स. आले लक्षात? दिस चॅप्टर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर, कारण ह्या चॅप्टरमध्ये ही जी थेरी आहे इट इज व्हेरी सिम्पल. इट गिव्स द मॅक्झिमम मार्क्स टू यू हिअर. त्याच्यामुळे ह्या चॅप्टर मधला कुठलाही पॉइंट मिस करायचा नाही. हा चॅप्टर फार सिंपल आहे, इझी आहे समजण्यासाठी. त्याच्यातला प्रत्येक पॉइंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यामुळे कुठल्याही एकही मार्क तुमचा ह्या चॅप्टर मधला मिस झाला नाही पाहिजे, बिकॉज इट इज अ व्हेरी सिंपल चॅप्टर हिअर. सो आर यू गेटिंग द मिनिंग ऑफ डिफॉर्मेशन? मे बी फॉर द 1 mark द क्वेश्चन विल बी लाईक दिस हिअर. डिफाइन डिफॉर्मेशन और डिफॉर्मिंग फोर्स. आले लक्षात? डिफॉर्मेशन म्हणजे काय? द चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ ए बॉडी ड्यू टू एन एक्सटर्नल फोर्स. दैट प्रोसेस इज कॉल्ड एज ए डिफॉर्मेशन. Okay? Now, when a force is applied, size or shape changes in the relative positions of a molecules. म्हणजे आता सपोज हा सॉलिड मटेरियल, सपोज आता हा चॉक घेतला, जर मी ह्या चॉकला फोर्स अप्लाय केला, चॉकला काय केला? फोर्स अप्लाय केला, तर हा चॉक काय होणार आहे? तुटून जाणार. तो असा स्ट्रेच होणार आहे का? नाही. मग हा फोर्स डिफॉर्मिंग फोर्स आहे का? नाही. दिस फोर्स इट इज नॉट ए डिफॉर्मिंग फोर्स. कशाला आपण डिफॉर्मिंग फोर्स म्हणायचं? ओनली व्हेन there is a change in size and shape. Only when there is a change in size and shape due to the external force, that is called as a deformation. तुम्ही जो चेंज एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे जी साईज आणि शेप चेंज होते आणि तो फोर्स रिमूव्ह केल्यानंतर परत ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतात, त्याच फोर्सला फक्त काय म्हणायचं? डिफॉर्मिंग फोर्स. सगळेच फोर्सेस हे डिफॉर्मिंग फोर्स नाही. Only the bodies, some body, elastic bodies are having the forces, that is the deforming force. म्हणजे असा फोर्स तो अप्लाय केल्यानंतर बॉडी काय होते? इट चेंजेस इट्स साइज अँड शेप, बट आफ्टर द रिमूवल ऑफ दॅट फोर्स इट विल बी अगेन कम्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. आलं लक्षात? ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज द इलास्टिक बिहेवियर ऑफ ए सॉलिड. हिअर मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघतोय आपण सॉलिडच्या. म्हणजे कुठल्या? व्हॉट इज द मिनिंग ऑफ elasticity of solids, which is plasticity of solids, that we are going to study here. So elastic behavior of solids. मग आता सगळेच मटेरियल किंवा सगळेच सॉलिड्स हे डिफॉर्मिंग फोर्स असतात का? किंवा त्यांना डिफॉर्मेशन प्रोसेस होते का? नाही. ओनली देअर आर सम सॉलिड्स विच आर हॅव्हिंग द इलास्टिक प्रॉपर्टी. ऑल आर नॉट हॅव्हिंग द इलास्टिक प्रॉपर्टी. सपोज दिस डस्टर, इट इज अ इलास्टिक बॉडी. तुम्ही जर ह्याच्यावर फोर्स अप्लाय केलं, स्ट्रेच केलं, तर ते साईज आणि शेप चेंज होते का डस्टरची? नाही. सो दिस इज द इलास्टिक बॉडी? नो, दिस इज नॉट द इलास्टिक बॉडी. म्हणजेच अ बॉडी म्हणजे तुम्ही इलास्टिसिटी कसं डिफाइन करू शकतात? इफ ए बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूवल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड द इलास्टिक बॉडी. आलं लक्षात? इलास्टिक बॉडी कशाला म्हणायचं? तर इफ ए बॉडी रिगेन्स म्हणजे काय? परत येईल. If a body regains its original shape and size after
removal of deforming force is called elastic body and this process is called as a elasticity. आणखी एक प्रॉपर्टी आहे दॅट इज द प्लास्टिसिटी. आता तुम्ही प्लास्टिसिटी कसं डिफाइन करू शकता. आता इलास्टिसिटी मध्ये काय होते की बॉडी काय होते त्याच्यावरचा जो फोर्स आहे सपोज रबरावरचा फोर्स जर तुम्ही काढून टाकला तर तो रबर काय होतो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला त्याच्या साईज शेपला येतो. पण असे काही मटेरियल्स आहेत ते तुम्ही काय करू शकतात स्ट्रेच करू शकतात त्याच्यावर फोर्स अप्लाय करू शकतात पण तो फोर्स काढल्यानंतर ते जे काही बॉडी आहे ती त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेपला येऊ शकत नाही. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं प्लास्टिसिटी. म्हणजे तुम्ही कसं डिफाइन करू शकता प्लास्टिसिटी. इफ ए बॉडी डज नॉट रिगेन्स टू इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर द रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड द प्लास्टिसिटी. इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटी मध्ये डिफरन्स आलं लक्षात. इलास्टिसिटी म्हणजे काय a body regains its original size and shape after the removal of deforming force. And plasticity, it does not regains its original shape and size after the removal of force. Maybe तुम्हाला 2 मार्कासाठी डिफरन्स सुद्धा विचारू शकतात. राईट नाउ द डिफरन्स बिटवीन द इलास्टिसिटी और प्लास्टिसिटी. इलास्टिसिटी मध्ये काय होतं त्याची फोर्स रिमूव्ह केल्यानंतर त्याचा जो साईज आणि शेप आहे तो परत मिळवता येतो. पण प्लास्टिसिटी मध्ये असं आहे का there is no change in the size and shape after the removal of the deforming force. मग एक्झाम्पल काय सांगता येईल इलास्टिसिटीचं एक्झाम्पल. देर आर सम मेटल्स रबर अँड द क्वार्ट्ज क्रिस्टल. प्लास्टिसिटी इट इज हॅव्हिंग द एक्झाम्पल्स पुट्टी. पुट्टी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण वापरतोच. देन क्ले पुट्टी प्लास्टिसाईन थिक मड. हे जे एक्झाम्पल्स आहे ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतंय की डिफॉर्मेशन झाल्यानंतर म्हणजे तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर ते स्ट्रेच होतात पण तुम्ही जो फोर्स आहे तो काढल्यानंतर ते त्याची ओरिजिनल साईज आणि शेपला येऊ शकत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं प्लास्टिसिटी. आणि इलास्टिसिटी मध्ये काय होतं की तुम्ही फोर्स रबर स्ट्रेच केल्यानंतर जर तुम्ही फोर्स काढला तर तो रबर काय होतो त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला येतो त्याला काय म्हणायचं इलास्टिसिटी. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द इलास्टिसिटी अँड दिस वन इज द प्लास्टिसिटी. आता हे झाले मेटल्स रबर क्वार्ट्ज इलास्टिक मटेरियल्स. क्ले पुट्टी प्लास्टिसाईन थिक मड दीज आर द प्लास्टिक मटेरियल. बट आतापर्यंत आपण जे डे टू डे लाईफ मध्ये बघतोय रबर जर घेतलं आपण तर ते 100% इलास्टिक आहे का. अगोदरचे जे रबर भेटत होते ते होते पण आताचे जे रबर आहे ते तुम्ही स्ट्रेच जर केले तर ते मॅक्झिमम रेंज पर्यंत स्ट्रेच होतं. नंतर काय होतं आपण सपोज त्याच्यावरचा फोर्स काढला तर ते जसं होतं तसं होतं का नाही थोड्याफार प्रमाणात चेंज राहतं. म्हणजे कुठलंही मटेरियल हे आयडियल इलास्टिक आहे का नाही. 90% इट विल बी इलास्टिक. मग जे नियर आयडियल इलास्टिक मटेरियल म्हणजे जे आयडियल इलास्टिक म्हणजे काय की तुम्ही जेवढी साईज आणि शेप स्ट्रेच करतात तेवढ्याच साईज मध्ये काय होतं ओरिजिनल पोझिशनला येतं. मग ते असे जे आयडियल आहेत ते सध्या अवेलेबल तर नाहीच पण त्याचे नियर आयडियल म्हणजे जे थोड्याफार प्रमाणात चेंज असू शकतो असे जे आहेत नियर आयडियल इलास्टिक सॉलिड ते कुठले आहे क्वार्ट्ज फायबर हिअर. आणि जे नियर आयडियल प्लास्टिक बॉडी जे आहे इट इज द पुट्टी हिअर. हे MCQ मध्ये क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील. व्हॉट इज द राईट डाउन द नेम ऑफ द आयडियल प्लास्टिक मटेरियल आयडियल इलास्टिक मटेरियल. ओके सो दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन वी रिक्वायर फॉर द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे आहेत व्हॉट इज द मिनिंग ऑफ चेंज इन डिफॉर्मिंग फोर्स हे जर तुमच्या लक्षात आलं तरच आपण पुढे काय काय मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे हे समजून घ्या. डिफॉर्मेशन म्हणजे काय डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय इलास्टिसिटी म्हणजे काय आणि प्लास्टिसिटी म्हणजे कन्फ्युजन करू नका. इलास्टिसिटी म्हणजे काय की इट विल बी रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप आफ्टर द रिमूव्हल ऑफ फोर्स हिअर. आणि प्लास्टिसिटी मध्ये आफ्टर द रिमूव्हल ऑफ फोर्स देयर इज नो रिगेन इट्स ओरिजिनल size and shape here. आले लक्षात. So we'll take the next point here stress and strain here. It is very important here. So we'll take the next point stress and strain.